नमस्कार मित्रांनो, आज आपण शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. आणि हा प्रश्न पोलीस भरती व स्पर्धा परीक्षेमध्ये बरेच वेळा विचारलेला आहे. ठीक आहे, तर प्रश्न असा आहे, एका गावाची लोकसंख्या 40,000 आहे. पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 20% व तिसऱ्या वर्षी 25% वाढली, तर 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल? म्हणजे 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, आता या प्रश्नाचं सोल्युशन आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. तर बघा, आता पहिली स्टेप काय आहे, पहिल्या वर्षी किती वाढले? 20% वाढले, ते इथं लिहिले. दुसऱ्या वर्षी पण किती वाढले? 20% वाढले, इथे नोट डाऊन करून घेतलं आपण. तिसऱ्या वर्षी किती वाढले? 25% वाढले, ते पण आपण इथं लिहिलेलं आहे. सर्वप्रथम आपण पहिली स्टेप काय करायची, जे टक्केवारी आहे टक्केवारीला आपण कशात रूपांतर करायचं आहे? अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? जुनी लोकसंख्या आणि नवीन लोकसंख्या यांचं काय भेटणार आहे? गुणोत्तर भेटणार आहे. ठीक आहे, आता बघा स्टेप बाय स्टेप बघू. आता पहिल्या वर्षी किती टक्के वाढ होती? 20% वाढ होती, बरोबर. आता 20% वाढ होती, कसं बघा, आता 20%, 20 टक्केला हे टक्के म्हणजे काय असतं? छेदामध्ये 100 असतं, म्हणजे 1/100 असतं, बरोबर. तर मी काय करतो, 20% टक्केच्या जागी मी काय केले? 100 लिहिले. 100 लिहिल्यानंतर बघा, आता पुढची स्टेप काय? वाढ झाली तर 100मध्ये काय करायची? वरची संख्या काय करायची? जोडायची. आणि घट झाली तर काय करायची? वजाबाकी करायची. आता पहिल्या वर्षी लोकसंख्या समजा 100 होती. 100मध्ये किती टक्क्याची वाढ झाली? 20%ची वाढ झाली. म्हणजे 100मध्ये किती अधिक करायला लागतील? 20 करायला लागतील. आता बघा, 100 अधिक 20 किती? 120 आले. 120 आले आणि छेदामध्ये किती? 100, बरोबर. आता काय करायचं? ह्याला सिम्प्लिफाय करूया. 0 0 काय झालं? कॅन्सल झाला. 10ला आणि 12ला कितीने भाग द्यायचा? 2ने भाग द्यायचा, कारण दोन्हीच्या पड्यात दोन्ही संख्या आहेत. बेसक 12, बेपंचे 10. म्हणजे पहिली लोकसंख्या 5 होती, त्याच्यामध्ये 20%ची वाढ झाल्यामुळे ती किती झाली? 6 झाली. म्हणजे ह्याचे गुणोत्तर किती आले? 5 6 आले, बरोबर. म्हणजे पहिल्या वर्षी 5 लोकसंख्या होती, त्याच्यामध्ये 20% वाढ झाल्यानंतर ते किती झाली? 6 झाली. ठीक आहे, आता पहिल्या वर्षी 20%ची वाढ झाली, तर गुणोत्तर किती आलं? 5 6 आले. 5 किती आले? 6 आले. ठीक आहे, आता दुसऱ्या वर्षी बघू. दुसऱ्या वर्षी पण काय आले? दुसऱ्या वर्षी पण 20% वाढ झाली, म्हणजे 5 वरनं किती झाली? 6 झाले. सेम आहे. ठीक आहे, आता 5 वरनं 6 लिहिले मी परत. पण तिसऱ्या वर्षी किती टक्केचा वाढ झाले? 25% वाढ झाली. ठीक आहे, आता 25% वाढ झाली, तर बघू आता 25 छेदामध्ये किती? टक्केला किती घेतले? 100 घेतले. ठीक आहे, 100 घेतले. आता वाढ झालं म्हणजे काय करायचे? 100मध्ये किती प्लस करायचे? 25 प्लस करायचे, म्हणजे अधिक करायचे. 100 अधिक 25 किती? 125. 125 छेदामध्ये 100. म्हणजे तिसऱ्या वर्षी लोकसंख्याचे गुणोत्तर किती होते? 100 होते मूळ लोकसंख्येचे. त्याच्यामध्ये 25% वाढ झालं, किती झाले? 125 झाली, बरोबर. आता ह्याला सिम्प्लिफाय करूया. दोघांना कितीने भाग जातो? 25ने जातो. 25 5 125, 25 चौक 100. ठीक आहे, म्हणजे लोकसंख्या पहिले तिसऱ्या वर्षी 4 होती, तर नवीन लोकसंख्येचे गुणोत्तर किती झाले? 5 झाले. का झालं? 25%ची वाढ झाली. मूळ लोकसंख्या असेल किंवा मूळ काय पण संख्या असेल ती कशामध्ये लिहायची? छेदामध्ये लिहायची. ठीक आहे, आता छेदामध्ये लिहायची. 4 काय? मूळ लोकसंख्या किती? 3 वर्षानंतर किती होती? 4 होती. 4मध्ये किती झाले? 5 झाली. 5 कसे झाले? कारण का 25%ची वाढ झाली. ठीक आहे, आता पुढची स्टेप बघा. आता आपल्याला काय मिळालं बघा. आता मूळ लोकसंख्या आणि नवीन लोकसंख्या यांचे काय भेटले? गुणोत्तर भेटले. नवीन लोकसंख्या आता बघा, मूळ लोकसंख्या आणि नवीन लोकसंख्या यांचे काय आपल्याला मिळाले? गुणोत्तर मिळाले. बघा, पहिल्या वर्षी किती झाले? 5 लोकसंख्या होती मूळ, तर नवीन किती झाली? 6 झाली. म्हणजे किती झाली? 5 6 झाली. 5 वरनं 6 झाली. का झाली? 20%ची वाढ झाली. हे कसे आले? 5 गुणोत्तर 6 कसे आले ते करून दाखवलं मी तुम्हाला. दुसऱ्या वर्षी पण तेच झाले. 5 वरनं किती झाली? 6 झाली. तिसऱ्या वर्षी किती झाले? 4 वरनं 5 झाले, बरोबर. आता बघा,
ही तिन्ही संख्या बघा 5, 5, 4 हे कसे मूळ लोकसंख्येचे काय गुणोत्तर आहे आणि नवीन लोकसंख्येचे गुणोत्तर काय 6, 6, 5 त्याचे मी त्यांच्या खाली लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा हे तिन्ही पण मूळ लोकसंख्येचे गुणोत्तर आहे आणि हे 3 काय 6, 6, 5 हे नवीन लोकसंख्येचे गुणोत्तर आहे. तर आता ह्याला काय करायचं एका संख्येमध्ये आपण काय करायचं कन्वर्ट करायचं. कसं करायचं बघा, ह्यांचा मूळ लोकसंख्येचा गुणाकार मूळ संख्येमध्ये करा, नवीन लोकसंख्येचा गुणाकार नवीन लोकसंख्येमध्ये करा. 5 5 25, 25 गुणाकार 4 किती 100, 100 आले. आता बघा 5 6 30, 5 6 30, 30 6 18 म्हणजे 180. ठीक आहे. आता बघा ह्याला भाग जात असेल तर भाग द्या, म्हणजे सिम्प्लिफाय होत असलं तर सिम्प्लिफाय करायचं. शून्याला शून्य कट होईल का नाही सांगा. परत बघा आता 2 आणि 2च्या पाड्यात 10 पण आहे, 2च्या पाड्यात 18 पण आहे, म्हणून काय करायचं दोन्ही संख्येला आपण काय करायचं 2 ने भाग द्यायचा. 2 पंचे 10, 2 9 18, 2 9 18. बघा आता मूळ लोकसंख्येचे गुणोत्तर किती आले आपलं 5 आले, नवीन लोकसंख्येचे गुणोत्तर किती आले 9 आले. बरोबर. आता आपल्याला यांचे काय भेटले गुणोत्तर भेटले. पण आता आता परत आपण काय प्रश्नाकडे जाऊया. एका गावाची लोकसंख्या किती 40,000 आहे. बरोबर. म्हणजे मूळ लोकसंख्या किती होती 40,000 होती, पण आपल्या मूळ लोकसंख्या किती आले त्याचं गुणोत्तर किती आले 5 आले. म्हणजे 5ची किंमत आपल्या कशामध्ये दिली प्रश्नामध्ये दिली. म्हणजे बघा आता 5 युनिटची किंमत किती दिली आपल्या प्रश्नामध्ये 5 युनिट. 5 युनिटची किंमत किती दिली 40,000 दिली. बरोबर. बघा आपण मूळ लोकसंख्येचे गुणोत्तर किती काढले 5 काढले आणि ह्याचीच किंमत आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे 40,000. म्हणजे मूळ लोकसंख्या 5 बरोबर 40 हे बरोबर असणार का नाही. बरोबर आहे. ठीक आहे. आता काय करायचं पुढची स्टेप, 5 युनिटची किंमत आपल्याला 40,000 दिली प्रश्नामध्ये, तर आपल्याला काय करायचं एका युनिटची किंमत काढायची. तर एका युनिटची किंमत कशी काढायची बघा, 1 युनिट बरोबर 5 इथं गुणाकारामध्ये इकडे गेलं काय होईल भागाकारमध्ये जाणार. 40 लिहिले तसेच 40,000 काय केलं मी तसेच लिहिले 40,000 छेद 5. 5 इथं गुणाकारामध्ये बरोबर चिन्हाचे तिकडे गेलं कसं होईल भागाकारामध्ये जाईल. चिन्ह कसे चेंज होतात बरोबर चिन्हाचे तिकडे गेलं. आता ह्याला भाग देऊया. 5 8 40 बरोबर. आणि परत हे 3 शून्य तसेच म्हणजे किती आले 8,000. 8,000 आले का नाही. म्हणजे एका युनिटची किंमत किती आली आपल्याकडं, एका युनिटची किंमत किती आली 8,000 आली. 8,000. ठीक आहे. ह्याला मी बॉक्समध्ये टाकतो. ठीक आहे. आता एका युनिटची किती किंमत आली आपल्याकडं 8,000 आली. तर आपल्याला कशाची किंमत विचारली जागा नाही तर इथं लिहितो थोडं. आपल्याला कोणत्या नवीन लोकसंख्येची किंमत विचारली, म्हणजे 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल. मग 3 वर्षानंतर त्या गावाचे गुणोत्तर किती झाले 9 झाले. म्हणजे आपल्याला 9 युनिटचीच किंमत विचारली. बरोबर. बघा आता पुढे काय करायचं, 9 युनिटची व्हॅल्यू आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेली आहे. आता बघा 9 तसेच घेतले मी गुणाकार. एका युनिटची किंमत किती 8,000 आहे. मग एका युनिटचे आता 9 युनिटची किती होईल, मग एका युनिटची किंमत 8,000 आहे तर 9 युनिटची किंमत किती होईल गुणाकार करा 8,000. बघा आता 9 8 72 आणि 3 शून्य तसेच म्हणजे किती आले 72,000. म्हणजे नवीन लोकसंख्या किती असणार आहे 3 वर्षानंतर 72 असणार आहे. हेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. बघा आता लोकसंख्या बरोबर लोकसंख्या 3 वर्षानंतर लोकसंख्या किती आली 72,000. हेच का आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे 3 हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही 3 वर्षे 4 वर्षे 5 वर्षे या मेथडने तुम्ही काढू शकता. आणि या तीन स्टेप तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, हे तुम्हाला मी समजावून सांगण्यासाठी लिहिलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट या स्टेपपासून चालू करा. ठीक आहे. आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आणि हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा, किंवा तुमचे काय डाऊट असेल तरी लिहायला विसरू नका. आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.